शिक्षक मित्रांनो, 28 जून 2026च्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महा TET पेपर 2 2019 मधला प्रश्न पेपर 2 साठी आहे. गणित अध्यापनातील तात्कालिक उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता? सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो, नंबर 1 होता. 2 अंजली अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढता येत नाही. उदय गणितातील नवनवीन प्रयोग करतो. उस्मान नवीन संकल्पनांचा स्वीकार करतो. या ठिकाणी गणित अध्यापनातील तात्कालिक उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय आहे सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो. ही त्याची आकलन क्षमता. उपयोजन सौरभ सूत्राच्या मांडणीत बदल करतो. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 1. धन्यवाद. महा TET पेपर 1 2016 मधला प्रश्न आहे. यापूर्वीचाही प्रश्न पेपर 1 मधीलच होता. हा 2016 मधला प्रश्न आहे. पुनर्रचित अभ्यासक्रम 2012 नुसार इयत्ता 4च्या गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचनेतील 7 क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या नव्या क्षेत्रांचा स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे? अपूर्णांक, आकृतिबंध आणि मापन. आकृतिबंध आणि मापन पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क. ब आणि क हा अचूक पर्याय आहे. ब आणि क म्हणजेच आकृतिबंध आणि मापन. महा TET पेपर 1 2013चा प्रश्न आहे. गणित अध्यापन पद्धतीसंबंधी खालीलपैकी योग्य विधाने कोणती? विधाने आहेत. विषय विस्तार व संकलन या पायऱ्या उद्गामी पद्धती वापरतात. उद्गामी व अवगामी पद्धती एकमेकीस पूरक आहेत. क उपयोजन पातळीवर अवगामी पद्धती वापरतात आणि उद्गामी व अवगामी पद्धती विरुद्ध पद्धती आहेत. यातले योग्य विधाने 2, 1, 4, 3. तर पहिली 3 विधाने आहेत ती योग्य आहेत. विषय विस्तार व संकलन या पायऱ्यावर उद्गामी पद्धती वापरतात. उद्गामी व अवगामी पद्धती एकमेकीस पूरक आहेत आणि उपयोजन पातळीवर अवगामी पद्धती वापरतात. अ, ब, क ही 3 विधाने योग्य आहेत. अशा पद्धतीने प्रश्न अचूक सोडवा. पर्याय अचूक जिंका. धन्यवाद.